स्वागत आहे भावांनो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये। तर भावांनो आज आपण सुट्टी घेतली होती कारण आज आपल्या लाडक्या भाच्याचा बर्थडे होता हो। मग सकाळ सकाळी पहिला म्हणलं दाढी कटिंग करून यावं, मग लगेच गेलो आपल्या रामभाऊच्या दुकानात। मग दुकानात एक दोन नंबर होता म्हणून हे फिश टँक मध्ये ठेवलेलं मासं बघत बसलो। मग तोपर्यंत आपला नंबर आला, मग लगेच आरशात बघून शायनिंग मारलो। ह्यो आपला कटिंग झाल्यानंतरचा लुक आहे। आपण काय एवढं चॉकलेट बॉय नाही भावांनो, पण जसा आहे त्याच्यात समाधानी आहे भावांनो। मग घरी आल्यावर आपल्याला बर्थडेच्या कार्यक्रमात घालायला कपडे काढलो। कसं का असं आपण कार्यक्रमात जायचं म्हणल्यावर एकदम कडक होऊन जायला लागते हो। मग वेळ न घालवता आवरायला लगेच सुरुवात केली। मग शर्ट पॅन्ट घालून झाल्यावर जरा शेंट बी मारायच लागतोय। मग सगळं झाल्यावर हातात घड्याळ बी घालायच लागतंय, म्हणजे घड्याळ घातल्यावर कसं आपला लुक अजून जरा उठून दिसतोय। मग आवरून झाल्यावर कार्यक्रमाला जायला आपल्या सोबत आपला सिद्धू मुसेवाला बी आला होता। मग आपली सुपर बाईक न घेता आपल्या सिद्धू मुसेवाल्याची ब्लॅक पॅन्थरच घेतली। मग काय ब्लॅक पॅन्थर म्हणल्या विषयच हार्डो। मग सनाट गेलो एकदम, कामावर उशीर जाणार आम्ही। तिथं कार्यक्रमाला मात्र सगळ्याच्या आधी जाऊन पोचलो, अजून कोणच तिथं आलं नव्हतं। मग म्हणलं आज जाऊन डेकोरेशन बघावं कसं केलंय। डेकोरेशनला भावांनो जंगल थीम ठेवली होती, पण एवढं चांगलं डेकोरेशन बघायला अजून लोकच आली नव्हती। फक्त मी आणि आपला सिद्धू मुसेवालाच होता। मग थोड्या वेळाने पब्लिक जमा झाली आणि ह्यो आपला लाडका भाचा रियांश आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण हो। मग थोड्या वेळाने आपल्या जंगल थीम मधल्या वाघासोबत या चिल्लर पार्टीने खतरनाक अत्याचार केला। मग रियांशच्या आजी आजोबांना डान्स करून कार्यक्रम फुल एन्जॉय केला। मग डेकोरेशन जंगल थीमचं होतं म्हणल्यावर बर्थडेचा केक पण जंगल थीमचाच होता। मग आपल्या लाडक्या बर्थडे बॉयनं जरा पण न रडता एकदम खतरनाक मध्ये केक कट करून घेतला। अशा प्रकारे आजचा मिनी व्लॉग संपला भावांनो। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब सगळं करून टाका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।